रडून रडून ऐकतील आणि दुसऱ्याला हसून हसून सांगितल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. या जगतामध्ये आपल्या दुःखावर लावण्यासाठी लोकांकडे मलम नाही, परंतु मीठ आहे. आणि मीठ घेऊन ही जनता त्या ठिकाणी आपल्या दुःखावर मीठ टाकण्यासाठी उभी आहे. म्हणून आपल्या जर दुःख सांगायचं असेल तर साधूला सांगा आणि त्या देवाला सांगा. कारण या दुःखामधून आपली निवृत्ती करण्याचं सामर्थ्य साधू आणि त्या भगवंतामध्ये आहे. राजा दशरथाने त्या ठिकाणी गुरु वशिष्ठांसमोर गेले आणि गुरु वशिष्ठांपुढे हात जोडून जंगलामध्ये रात्री झालेली संपूर्ण कथा त्या ठिकाणी सांगितली आणि शाप दिला. काय शाप दिला राजन तुला, असं गुरु वशिष्ठाने विचारल्यानंतर राजांनी सांगितलं हे की ज्याप्रमाणे ते पुत्र पुत्र करून मृत्यू त्यांना प्राप्त झालेला आहे ना, त्याचप्रमाणे मला देखील मृत्यू पुत्र पुत्र करून मृत्यू प्राप्त होईल असा शाप मला प्राप्त झालेला आहे. वशिष्ठ मुनींनी ते ऐकल्यानंतर वशिष्ठ मुनींना मोठा आनंद झाला आणि वशिष्ठ मुनी आनंदाने राजाकडे पाहू लागले. राजाने विचार केला या ठिकाणी मला शाप प्राप्त झालेला आहे, परंतु आपल्या गुरूंना आनंद होत आहे. मग राजाला त्या ठिकाणी वशिष्ठाने जवळ बसवलं आणि सांगितलं, राजन तुला हा शाप नाही तर तुला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आत्तापर्यंत तुझ्या वंशामध्ये तुझ्या 3 पत्न्या तू केलेल्या आहेत, परंतु तिघांनाही त्या ठिकाणी पुत्र प्राप्त नाही, तुला मूलबाळ नाही. पण याच्यामध्ये तुला शापरूपी आशीर्वाद असा आहे की तुला आता पुत्र प्राप्त होईल आणि पुत्र प्राप्त होऊन तू त्याच्या योगाने तुला मृत्यू प्राप्त होईल. याच्यासारखा आशीर्वाद दुसरा काय आहे. राजाला ते समजल्यानंतर राजा दशरथाला देखील आनंद झाला. गुरूंना त्या ठिकाणी हात जोडले, गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि राजा दशरथाला मग गुरु वशिष्ठांनी पुत्रकामिष्टी यज्ञ करण्याचं सांगितलेलं आहे. पुत्रकामिष्टी यज्ञ करण्यासाठी राजाने देशोदेशीचे त्या ठिकाणी साधू संतांना त्या ठिकाणी प्राचारण केलेलं आहे आणि अयोध्यामध्ये त्या ठिकाणी